प्रेमात माणूस कधीकधी इतका आंधळा होतो की तो चूक आणि बरोबर यातील फरकही विसरून जातो. याचाच प्रत्यय देणारी एक घटना आता समोर आली आहे. यात एका 3 मुलांच्या बापाचा आपल्याच मेहुणीवर जीव जडला. यानंतर तो मेहुणीसोबत फरार झाला. आता या व्यक्तीच्या पत्नीने मदतीसाठी पोलिसांत धाव घेतली आहे. ही घटना बिहारच्या पूर्णियामधील आहे. या प्रकरणी पत्नीने एसपीकडे जाऊन न्यायाची मागणी केली आहे. ही घटना पूर्णिया जिल्ह्यातील मधुबनी पोलीस स्टेशन परिसरातील सिपाही टोला येथे घडली. यात 40 वर्षीय अजय शहा लग्नाच्या 17 वर्षानंतर आपल्या मेहुणीसह पळून गेला. आता ही बाब संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली. अजय केवळ आपल्या मेहुणीसोबतच नाही तर आपल्या 3 मुलांनाही सोबत घेऊन फरार झालाय आणि गेल्या 2 महिन्यांपासून घरी परतला नाही. तो पत्नीच्या व्हॉट्सअपवर मेहुणीसोबतचे फोटोही पाठवतो. या संपूर्ण प्रकरणाबाबत पीडित निक्की देवी यांनी सांगितले की अजय शहा याचे त्याचा भाऊ अजित शहाच्या मेहुणीसोबत प्रेमसंबंध होते. हा प्रकार 14 मार्च रोजी उघडकीस आला जेव्हा तिने आपल्या पतीला मेहुणीसोबत खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं. हे पाहून निक्की देवीला धक्का बसला आणि ती किंचाळू लागली. बदनामी टाळण्यासाठी अजयने पत्नी निक्की देवी हिला रात्रभर खोलीत कोंडून ठेवलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा निक्की देवीला खोलीतून बाहेर काढलं तेव्हा तिने थेट जिल्ह्यातील महिला पोलीस ठाणे गाठलं. तिथे तिने महिला पोलीस ठाण्याच्या SHO ला घटनेची सर्व माहिती दिली. यानंतर महिला पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं. आरोपी पतीची पोलिसांनी चौकशी केली आणि बॉन्ड भरल्यानंतर त्याला सोडण्यात आलं. मात्र निक्कीच्या अर्जावर महिला पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आला नाही. यानंतर निक्की देवीचा पती अजय शहा 16 एप्रिल रोजी आपल्या भावाच्या मेहुणीसह सर्व मुलांना घेऊन गुपचूप पळून गेला. त्यानंतर तो आज तागायत परतला नाही. आता त्यांची पत्नी निक्की देवी हिने पूर्णियाचे SP उपेंद्रनाथ वर्मा यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली आहे. यानंतर अधिकाऱ्यांनी हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्राकडे पाठवले. कुटुंब समुपदेशन केंद्र आता या प्रकरणी पुढील कारवाई करणार आहे. पीडित महिला निक्की देवीने असंही सांगितलं आहे की तिच्या पत्नीच्या नावावर जमिनीवर गृहकर्ज घेतलं आहे. याशिवाय त्याने पत्नीच्या नावावर अनेक गट कर्जही घेतले आहेत. सुमारे 10 लाखांचं कर्ज घेऊन तिचा पती फरार आहे.